Hello lovely kids, let's read the story The Ant and the Dove, मुंगी आणि कबूतर. English moral story with Marathi meaning. अशाच नवनवीन आणि उपयुक्त व्हिडिओसाठी पीकेज लर्निंगला नक्की सबस्क्राइब करा, कारण यात आपण प्रत्येक विषय सहज सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करतो. Once an ant was drinking water at the bank of river. एकदा एक मुंगी नदीच्या काठी पाणी पित होती. बँक ऑफ रिव्हर म्हणजेच नदीच्या काठावर. Suddenly she fell into the river. A tiny little could not come out. It was about to drown. अचानक ती नदीमध्ये पडली. लहान अशी ती बाहेर येऊ शकली नाही आणि ती जवळजवळ पाण्यात बुडणार होती. ड्रॉन म्हणजे पाण्यात बुडणे. A dove saw it. He threw a leaf near the ant. एका कबुतराने ते पाहिले. त्याने मुंगीजवळ पान फेकले. Threw म्हणजे फेकणे. An ant climbed on to it and safely came out of the river. मुंगी त्यावर चढली आणि सुरक्षितपणे नदीच्या बाहेर आली. Climbed up म्हणजे च्या वर चढणे. An ant thanked the dove and go away. मुंगीने कबुतराचे आभार मानले आणि निघून गेली. After some days, a hunter came there. He saw the same dove on the tree. काही दिवसांनी एक शिकारी तिथे आला. त्याला तेच कबूतर झाडावर दिसले. हंटर म्हणजे शिकारी. He aimed his gun at it. त्याने बंदुकीचा निशाणा त्यावर लावला म्हणजेच त्या कबुतरावर लावला. Just then an ant came, climbed up on his arm and stung it. तेवढ्यात ती मुंगी तेथे आली आणि त्या शिकाऱ्याच्या हातावर चढली आणि डंक मारला म्हणजेच त्याच्या हातावर चावा घेतला. So that the hunter missed his aim. हातावर चावल्यामुळे शिकारीचे लक्ष चुकले. लक्ष म्हणजेच नेम चुकल्यामुळे कबुतराचेही प्राण वाचले. After that, the dove thanked an ant and flew away. त्यानंतर कबुतराने मुंगीचे आभार मानले आणि तेथून उडून गेले. अशा प्रकारे मुंगी आणि कबूतर दोघांनीही एकमेकांना मदत केली. मोरल ऑफ द स्टोरी, द ऍक्ट ऑफ काइंडनेस इज नेव्हर वेस्टेड. म्हणजेच दयाळूपणाची कृती कधीही वाया जात नाही. म्हणूनच नेहमी गरज असताना एकमेकांना सहकार्य करावे. So be kind always. Thanks for watching. If this video is helpful to you, then please like, share with your friends and don't forget to subscribe the channel for more updates. See you soon in the next video.